एक काम करा, गाडी येणार. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण शिक्रापूर रोडवर गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला चाकण पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून अर्धा किलोपेक्षा जास्त गांजा जप्त करण्यात आला आहे. कृष्णा नारायण सिंग, वय वर्ष 20, राहणार महाळुंगे, मूळ राहणार मध्य प्रदेश, याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी माणिक चौक परिसरातून गांजा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी श्री गणेश गॅरेजच्या बाजूला त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत 25,000 रुपये किमतीचा 539 ग्रॅम गांजा मिळून आला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली चालणाऱ्या अवैध देहविक्री व्यवसायांच्या विरोधात पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम उघडली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने रिचफिल्ड स्पावर धडक कारवाई करत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा गॅस सिलेंडर वितरणावर मोठा परिणाम झाला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनियमित पुरवठ्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा व्यावसायिक संकटात सापडले आहेत. चाकण, आळंदी व राजगुरुनगर भागातील अनेक हॉटेल आणि लहान खाद्यपदार्थ व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यानं लाकूड, कोळशाच्या आणि डिझेल भट्ट्यांचा वापर करत आपला व्यवसाय टिकवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. खेड आळंदी मतदारसंघातील पाणी प्रश्न आणि दळणवळण सुविधा सुधारण्यासाठी चासकमान व भामा आसखेड धरण भागात पूल कम बंधारे उभारण्याचा महत्वाकांक्षी प्रस्ताव आता मार्गी लागण्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. आमदार बाबाजी काळे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून संबंधित यंत्रणांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या संदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पूल कम बंधाऱ्याची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी यापूर्वीच स्थळ पाहणीचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सप्टेंबर 2025 मध्ये संबंधित अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ व आमदार बाबाजी काळे यांच्या उपस्थितीत संभाव्य ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीत पूल कम बंधाऱ्यांसाठी योग्य स्थळांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. यानंतर आमदार बाबाजी काळे यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे पुढील तांत्रिक सर्वेक्षण तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. त्याची दखल घेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या असून सर्वेक्षण प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. या पूलकम बंधाऱ्यामुळे एका बाजूला पाणीसाठा वाढून शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे, तर दुसऱ्या बाजूला गावांमधील दळणवळण सुलभ होणार असल्याचा विश्वास यावेळी आमदार बाबाजी काळे यांनी व्यक्त केला आहे. बुटेवाडी तालुका खेड येथे कॅनॉल परिसरात अज्ञात व्यक्तीकडून डीपी सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अचानक लाईट का गेली म्हणून गावातील शेतकरी कॅनॉल जवळ गेल्यानंतर अज्ञात चोर पळून गेले. बिरदवाडी फाटा महिंद्रा कंपनीपासून आंबेठाण पर्यंत रस्त्यावर दिव्यांची सोय नाहीये, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलं असल्याचं पुणे लाईव्हच्या दर्शकांनी फोटो आणि व्हिडिओ पाठवून कळवलंय. चाकणमध्ये मध्यरात्री सुमारे 2 वाजता मोठ्या प्रमाणात डांबराच्या टँकरला भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवानं मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या ठिकाणी काम करणारे कामगार मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत दिसून आल्याचं चाकणमधील मनसेच्या कार्यकर्त्यांनी याबाबतचे व्हिडिओ पाठवून कळवलंय. खेड तालुक्यामध्ये महावितरणाकडून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय राबवण्यात आलेला सिंगल फेज वीज पुरवठ्याचा प्रयोग शेतकऱ्यांच्या चांगला जिव्हारी लागलाय. भारनियमनाच्या नावाखाली अचानक लादण्यात आलेल्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील जनजीवन आणि शेती पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. गेल्या महिन्यापासून उन्हाचा पारा वाढल्यामुळे धरणांमधील पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच उन्हाळी आवर्तनामुळे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर झालाय. रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, मका, सूर्यफूल तसेच कांदा, बटाटा, भाजीपाला आणि फळबागा ही पिके सध्या वाढीच्या आणि काढणीच्या अवस्थेत आहेत. उन्हाळी पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध राहावं यासाठी चालू महिन्यांपासून धरणातून आवर्तन सुरू करण्यात आलंय. खेड तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत असून शिल्लक पाणीसाठा टीएमसी मध्ये पुढील प्रमाणे आहे. कळमोडीमध्ये 1.42 टीएमसी, चासकमान 3.58 टीएमसी, भामा आसखेड 5.00 टीएमसी.
आळंदीमध्ये रामनवमी निमित्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर चंदन उटीतून मनमोहक असं शिंदेशाही पगडी अवतार रूप साकारण्यात आलं. चंदन उटीतून समाधीवर साकारण्यात आलेल्या शिंदेशाही पगडी अवतार दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर असोसिएशन आणि नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्ट यांच्या वतीनं 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र येथे महापौर रितू तावडे यांच्या विशेष भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं. या भेटी दरम्यान डबेवाल्यांच्या वारसा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि जागतिक स्तरावर प्रशंसित लॉजिस्टिक प्रणालीचं सादरीकरण करण्यात आलं. महापौरांनी संपूर्ण अनुभव केंद्राची पाहणी करून या उपक्रमाबद्दल समाधान आणि कौतुक व्यक्त केलंय. नुकत्याच पार पडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत थकीत कर्जमाफी देण्याबरोबरच नियमित पीक कर्जे भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000चे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होताना दिसत आहे. खेड तालुक्यात 102 विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या थकीत पीक कर्ज सभासद शेतकरी जवळपास 10,423 असून पैकी 329 कर्ज थकीत शेतकऱ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्याची माहिती सहकारी सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी दिली आहे. तर नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकरी सभासदांना शासनाने 50,000 सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात विचार करता खेड तालुक्यातील 106 कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मिळून एकूण 52,224 शेतकरी लाभास पात्र आहेत. आतापर्यंत 52,219 शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निबंधक सचिन सरसमकर यांनी दिली आहे. महसूल अभिलेखांमध्ये कलम 155चा गैरवापर करून सातबारावर जमिनीचा वर्ग, क्षेत्रफळ आणि मालकीत फेरफार केल्याच्या आरोपांवरून राज्य शासनाने मोठी प्रशासकीय कारवाई करत 15 महसूल अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले. कारवाईत खेडच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे, पुण्यातील श्रीकांत पाटील, रवींद्र सबनीस आणि गीता गायकवाड यांच्यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. दोषी आढळून आलेल्या या 15 जणांमध्ये 10 तत्कालीन तहसीलदार, 1 तत्कालीन मंडळ अधिकारी, 3 तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी व 1 तत्कालीन लिपिक यांचा समावेश आहे. सध्या मालेगाव येथे अप्पर तहसीलदार म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती देवरे यांचाही त्यात समावेश आहे. खेड येथे तहसीलदार असताना त्यांनी अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या कारवाईमुळे महसूल खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. या प्रकरणात एकूण 152 अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला होता. त्यापैकी 15 जणांवर प्रथम टप्प्यात कठोर कारवाई करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यापूर्वीच दोषी अधिकाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही असे स्पष्ट संकेत दिले होते. त्यानुसारच 152 पैकी 15 अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून शासनाने कठोर भूमिकेचा पहिला ठोस निर्णय घेतलाय. सातबारातील फेरफार प्रकरणामुळे जमीन व्यवहारांबाबतचा विश्वास डळमळीत झाल्याची चर्चा सुरू असून या कारवाईमुळे महसूल प्रशासनात पारदर्शकता आणि शिस्त प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जात आहे. सक्तीच्या रजेवर आदेश निर्गमित झालेल्या 15 अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खेडच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे, खेड तालुक्यातील चाकण भागात कार्यरत राहिलेले मारुती महादेव चोरमले यांचा समावेश आहे. तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांची खेड तालुक्यातील नेमणूक देखील वादाच्या भोवऱ्यात आली होती. ज्यांनी त्यांना खेड तालुक्यात आणले त्यांनी अनेक अनियमित कामे त्यांच्याकडून करून घेतली. अनेकांना अडचणीत आणणारे निर्णय त्यांच्याकडून करून घेतले होते. त्यावर कहर म्हणजे का बेकायदा रिसॉर्टवर त्यांनी महसुलातील अनेकांना घेऊन केलेला धांगडधिंगा आणि नृत्य यामुळे तालुक्यातील जनतेचा महसूल विभागावरील विश्वास संपुष्टात आला होता. खेड तालुक्यात वादग्रस्त ठरलेल्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे या कारवाईच्या कात्रीत आल्यात. तलाठी आणि तहसीलदार यांची साखळी या कलम 155 प्रकरणामध्ये पाहावयास मिळत असून सातबारामध्ये नोंदीमध्ये झालेल्या चुका, मालकी क्षेत्र जुळत नाही म्हणून उर्वरित क्षेत्र दुसऱ्याच्या नावे टाकणे, मालकी नावात चुका करण्यास अनेक चुका दुरुस्तीसाठी मात्र अनेक शेतकरी आपले कामधंदे सोडून तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारताना दिसत आहेत. खेड तालुक्यात अशी शेकडो प्रकरणे आहेत. देवरे यांनी खेड तालुक्यात काही राजकीय मंडळींच्या सोयीसाठी अनेक कामे, कायदे, नियम बाजूला ठेवून केली. अनेकांवर पोलिसात खोट्या तक्रारी करण्याचे प्रकार देखील समोर आले होते. सक्तीच्या रजेवर गेलेल्यांमध्ये ज्योती देवरे तत्कालीन तहसीलदार खेड, सध्या अपर तहसीलदार मालेगाव नाशिक यांच्यासह खेड तालुक्यातील एका भ्रष्ट तत्कालीन तलाठ्यांचा समावेश आहे. खेड तालुक्यातील रामनवमीचा उत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
चैत्र शुद्ध अष्टमीनिमित्त शहरातील विविध श्रीराम मंदिरांमध्ये पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. खेड तालुक्यातील सर्वच गावांमध्ये व चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी शहरात विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. विविध मंदिर परिसर आकर्षक फुलांची सजावट, रोषणाई आणि पारंपरिक देखाव्यांनी सजवण्यात आला होता. सियावर रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमून गेले. दिवसभर भजन, कीर्तन, रामरक्षा पठण आणि नामस्मरणाचे कार्यक्रम पार पडले. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने श्रीरामांचे दर्शन घेतले. यावेळी अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप तसेच सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. चाकणमध्ये काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने सर्वत्र भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. रामचंद्र की चलो महाकाल के दीवाने हाथ ऊपर खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेज एमआयडीसी परिसरासह शिरूर भीमाशंकर राज्य महामार्गावर सध्या कचऱ्याचे ढीग साचले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी क्रूर खेळ सुरू आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पुणे जिल्हा परिषद गटनेते ॲडव्होकेट विजयसिंह बाबासाहेब शिंदे पाटील आणि जिल्हा परिषद सदस्या सौ दीप्तीताई भोगाडे यांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाला धारेवर धरले. या घाणीच्या साम्राज्याला जबाबदार कोण असा जळजळीत सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. या गावाच्या हद्दीवर हा जो कचरा या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य या ठिकाणी झाले, संबंधित ग्रामपंचायत असेल, ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य असतील, सर्वांच्या मागणीनुसार त्यांच्याशी संवाद करता हे लक्षात आले की कचरा या ठिकाणी पडतोय. ग्रामपंचायत कचरा उचलायला सुद्धा तयार आहे, परंतु कचरा टाकायचा कुठे, त्यासाठी जागा उपलब्ध पाहिजे आणि हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होतोय. तर नक्कीच आम्ही हा प्रश्न जिल्हा परिषदेमध्ये मांडू. त्याच्यावरतीही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून एक कचरा प्रक्रिया युनिट आपल्याला आपल्या भागामध्ये MIDCच्या माध्यमातून का होईना किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या जागेत एक कचरा प्रक्रिया युनिट या ठिकाणी नक्कीच लवकरात लवकर उपलब्ध करून दिलं पाहिजे, जेणेकरून हा कचरा उचलून त्या ठिकाणी नेऊन त्याच्यावर प्रक्रिया होईल आणि तिथलं कचऱ्याचं साम्राज्य कुठेतरी नष्ट होईल. याचे परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे आता जिल्हा परिषद सदस्य दीप्तीताई आहेत, मी स्वतः आहे, इथले सगळे सरपंच आहेत, दोन्ही गावचे ग्रामस्थ आहेत. आमच्या सगळ्यांची भावना आणि भूमिका मी आता महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी देखील बोललो, आपले BDO साहेब विशाल शिंदे यांच्याशी देखील बोललो. तर लवकरच या 3-4 ग्रामपंचायतीची एक बैठक पंचायत समितीमध्ये आम्ही घेणार आहे.
नगर परिषद मालमत्ता करावरील शास्ती माफीसाठी अभय योजना सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी दिली. राजगुरुनगर नगर परिषद येथील सर्व मिळकत धारकांकरता दिनांक 19 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने मालमत्ता करावरील शास्ती म्हणजेच दंडात्मक व्याज माफ करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अभय योजना राबविण्याचा निर्णय पुणे जिल्हाधिकारी यांच्या 10 मार्च 2026 रोजीच्या आदेशान्वये मंजुरी देण्यात आली आहे. चाकण तालुका खेड येथील श्री समस्त बालवीर मंडळ नेहरू चौक चाकण यांच्या शतक महोत्सवी वर्ष 2026 आयोजित 100 ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कार सोहळा मीरा मंगल कार्यालय मार्केट यार्ड चाकण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिक चाकण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समस्त बालवीर मंडळ नेहरू चौक चाकण मंडळाचं यावर्षी शतक महोत्सवी वर्ष आहे. मंडळ शतक महोत्सवी वर्ष साजरे करताना मंडळाने यावर्षी मंडळाचे हितचिंतक देणगीदार या ठिकाणी एक स्नेह भोजन समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आणि याला हितचिंतक देणगीदार सल्लागार यांनी इतका उदंड प्रतिसाद दिला की आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी भोजनाचा आस्वाद या ठिकाणी घेतलेला आहे. मंडळ या ठिकाणी अतिशय सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अगदी ज्येष्ठ कार्यकर्त्यापासून लहान कार्यकर्त्यापर्यंत सर्वजण या ठिकाणी कार्यरत आहेत. या कार्यक्रमाच्या उद्दिष्टामागे किंवा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना ही संकल्पना जी मंडळाचे सर्वात ज्येष्ठ मोठे कार्यकर्ते सदाराम शेठ परदेशी यांच्या संकल्पनेतून ती साकार झालेली आहे आणि त्यांना एक ते आत्मिक समाधान या ठिकाणी लाभलेलं आहे. आणि असाच या ठिकाणी मंडळाकडून वेगवेगळे कार्यक्रम होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. खेड तालुक्यातील काळूस गावामध्ये प्रथमच 4 दिवस यात्रा भरवण्यात आली आहे. या निमित्ताने सतत 3 वर्षे येणाऱ्या पहिली गाडी ट्रॅक्टर आहे, तर अनेक फायनलसाठी बुलेट गाडी तसेच इतर 10 नंबर फायनलसाठी एक शाईन गाडी तर बाकी डिलक्स गाडी असे अनेक बक्षीस ठेवण्यात आले आहेत. तसेच मनोरंजनासाठी गौतमी पाटील, मयुरी उत्तेकर आणि मदन मंजरी असे यांचे 3 दिवसाचे 3 दिवस ऑर्केस्ट्रा ठेवलेले आहेत. आजपासून संपन्न होत असताना 4 दिवस आमच्या गावची यात्रा अतिशय थाटामाटात पहिल्यांदा संपन्न होत आहे. संपूर्ण गाव ह्या यात्रेसाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आज रामनवमीचा उत्सव असेल, उद्या बैलगाड्याच्या शर्यती असतील, परवा दिवशी आखाडा असेल आणि रविवारी परत बैलगाड्यांच्या शर्यती असा भव्यदिव्य हा यात्रेचा उत्सव साजरा होत असताना तमाम खेड तालुक्यातील ग्रामस्थांना विनंती आहे की आमच्या काळूसगावची यात्रेची शोभा वाढवण्यासाठी तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा. पहिल्या दिवशी बैलगाडीच्या शर्यती आणि 3 वर्षासाठी सतत आम्ही ट्रॅक्टर ठेवलेला आहे. पहिलं वर्ष आमचं ह्या वर्षापासून चालू होत आहे. 1 नंबरसाठी 1 लाख आहे, 2 नंबरसाठी 75,000 आहे, 3 नंबरसाठी 51,000 रुपये आहे, 1 नंबर फायनलसाठी बुलेट आहे, 2 नंबर फायनलसाठी शाईन आहे आणि 3 नंबर 4 नंबर 5 नंबर फायनलसाठी डिलक्स गाडी आहे. असे अनेक असंख्य बक्षीस आम्ही ठेवलेले आहे. तरी बैलगाड्या मालक शौकीनांना विनंती आहे की तुम्ही आमच्या काळूसगावची यात्रेची शोभा वाढवण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहा. आणि मनोरंजनासाठी पहिल्या दिवशी मयुरी उत्तेकर हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे, दुसऱ्या दिवशी ऑर्केस्ट्रा आहे आणि तिसऱ्या दिवशी गौतमी पाटील हा ऑर्केस्ट्रा आहे. ह्या अशा यात्रेचं भव्यदिव्य असं स्वरूप आहे. सालाबाद प्रमाणे काळूसमध्ये याही वर्षी मोठ्या वस्तात यात्रा काळभैरवनाथची भरत आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.